हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, परंतु शेवटपर्यंत नक्की बघा. अरे बापरे, तोच आहे ना, तोच आहे. देवा, बापरे सापडला. किती बारीक झाला, बापरे किती बारीक झाला. फिमेल आहे ना. किती हॅपी होतोय तो. बापरे, ऐका ना, 3 महिन्यापासून, 3 का 4 महिने झाले का दीदी जानेवारी 12 तारीख ना. 3-4 महिने झाले शोधताय वेड्यांसारखे त्याला. बापरे देवा, नशीब लागतं ते पण सापडला बिचारा. एक पण हरवलाय देवळाली कॅम्प पासून, त्याला पण 4-5 महिने झाले, तोही सापडून झाला. कुकी अली बेटा, छापडली तू, अली बेटा छापडली. देवा देवा. बरं, मी तो मेसेज सहसा आहे ना, मी मेसेज रीड करत नाही, पण त्या भाऊंचा मेसेज रीड केला मी. तिला भेटून घ्या, आधी भेटून घ्या. बापरे, किती हॅपी होतोय, किती हॅपी होतोय. आज दिनांक 1 मे आणि वाजले आहेत 3. एवढी भयंकर खुश आहे मी, कारण ह्या गोष्टीसाठी की हे आहे सकाळ सर्कल, माझ्या घराचा थोडा अंतरावर. मला 3 महिन्यापूर्वी म्हणजे 12 जानेवारी 2025 ह्या तारखेला एका फॅमिलीचा एक डॉग हरवला होता कॉलेज रोडवरून. तर काल अचानक एक सर आहेत इंस्टाग्रामवर, त्यांच्या मला मेसेज आला की मॅडम हा एक डॉग आहे ह्या ठिकाणी, तर तो खूप उपाशी दिसतोय, कोणीतरी सोडलेला वाटतोय आणि त्याला खायला पण दिलं तो खात नाही. मग माझ्या मनात आलं, मग त्यांना ऑडिओ पाठवला. सर म्हटलं बिचाऱ्याला खायला द्यायचं होतं ना तुम्ही, म्हटलं चला एखाद्या पोस्ट टाकते आता इंस्टाग्राम वगैरे. तेवढ्यात मी बघितलं हा डॉग कुठेतरी बघितला आहे. मग त्या मॅडमांचं मेसेज ओपन केला मी आणि बघितलं तर हा मला सेम वाटला डॉग. त्या फॅमिलीला संपर्क केला, आम्ही सगळे शोधायला आलो. त्यात आम्हाला 2 बाबांनी मदत केली, त्याला बक्षीस देखील दिलं फॅमिलीने, आणि तो डॉग फायनली सापडला. एवढी खुश आहे फॅमिली आणि डॉग. तो होता एक स्ट्रे डॉग, तो कुठलाच ब्रीडचा डॉग नव्हता, पण फॅमिली बघा एवढं प्रेम करते त्या. म्हणून आहे ना, म्हणजे सुंदरता बघून प्रेम हे होत नाही. प्रेम हे वेगळ्याच प्रकाराचं असतं. प्राण्यांच्या बाबतीत सांगो की माणसांच्या बाबतीत सांगो, जे सुंदरता बघून प्रेम करतं ना, ते प्रेम नसतंच. एवढी भयंकर खुश झाली ती फॅमिली. त्या डॉगची परिस्थिती बघा, तरी त्याची हालत बघा, तरी फॅमिली किती आवडीने त्याला जवळ घेते, किती आवडीने त्याला प्रेम करते आणि घरी येऊन गेली. खूपच हॅप्पी आहे. म्हणजे असे देखील लोक आहे जगात की फक्त ब्रीड, त्याचं सौंदर्य, तो कुठल्या ब्रीडचा आहे, किती सुंदर दिसतो, किती क्यूट दिसतो, असं बघून प्रेम करत नाही. तर मनापासून प्रेम प्राण्यांना हेच सांगतात की फक्त क्यूटनेस आणि सुंदरता बघून नसतं करायचं. नाहीतर काही लोक किती क्यूट आहे, किती सुंदर आहे, हा ब्रीडचा आहे, तो ब्रीडचा आहे म्हणून घरात डॉग आणत असतात. काय सांगणार होता? त्याची मुलगी पण आहे ना तुमच्याकडे? ही मुलगी आई आहे तुमच्याकडे. ती गेल्यापासून एकदम शांत होती. हा, आता मस्त चालू होते. हा, मी आता गाडी हळू ये. माझा फोन दे ना. काय नसीब असतं ना. फायनली मी घरी पोचली आहे. डॉग देखील फॅमिलीजवळ पोचला आहे. खूप हॅप्पी आहे दोघं, डॉगही आणि फॅमिली. काल सायंकाळी मला इन्स्टा फॉलोअर्स आहेत आमचे, कुणाल राजपूत म्हणून, त्यांनी मला मेसेज टाकला, मॅडम इथे असा डॉग आहे, खूप उपाशी वाटतं, ओनरने सोडलेला वाटतं, आणि त्यांनी मला कॉल देखील केला इन्स्टावर, पण मी रिसीव्ह केला नाही. मग तो मेसेज मी आज दुपारी 3 वाजेला बघितला, तेव्हा मला लक्षात आला की हा तोच डॉग आहे. तर मी एवढंच सांगेल, कुणाल भाऊंचं, कुणाल राजपूत यांचं कन्स्ट्रक्शनचा बिझनेस वाटतोय. देव त्यांना भरभराटी आणो त्यांचा बिझनेसमध्ये, कारण की त्यांच्या हातून न कळत काय असे ना एवढं छान कार्य घडलं आहे त्यांच्या हातून. फॅमिली तर डॉगला बघून खुश झालीच, पण डॉग
कुठल्या परिस्थितीत जगला असता आज, तर त्याला देखील त्याची फॅमिली पुन्हा भेटली आहे. आणि तुमच्या हातून असेच सत्कर्म घडत राहो ही देवाचरणी प्रार्थना. मी नेहमी हेच सांगते, कर्माहून मोठं काहीच नाही आयुष्यात. म्हणून सदैव कर्म करत राहा. आणि तुम्ही खरंच चांगले व्यक्ती असाल तर नकळत तुमच्या जीवनात असे कर्म घडवून आणतो देव. जसं की प्राणी सेवा करणारे, त्यांच्या जीवनात प्राणी कशाला येतात, नकळत येतात. देवाला माहिती आहे की हा माणूस चांगला आहे, याचा हातून आपण कार्य काहीतरी घडवूया. म्हणूनच देव नकळत प्राण्यांची सेवा देखील आपल्या आयुष्यात आणतो. म्हणून मी नेहमी सांगते, कर्म से बडा कोई नाही. कर्म आहे त्याच्यावर तुमचं भाग्य अवलंबून आहे. दंडवत प्रणाम.